माजलगाव विधानसभा मतदारसंघातील दिंद्रुड येथे अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांनी प्रचार फेरी काढलेली आहे। यावेळी वाशी बाजार समितीचे सभापती अशोक डक हे उपस्थित होते। यावेळी अशोक डक यांनी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे। नेमकं ते काय म्हणाले हे आता पाहूया। तुमचे आमचे सर्वांचे लाडके उमेदवार रमेशराव आडसकर साहेब समोर या गावातील या पंचायत परिषदेतील जमलेले सर्व माझे वडीलधारी मंडळी व माझ्या युवक मित्रांनो, आता शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक आलेली आहे आणि हे वैयक्तिकता असं मानतो की हा तुमच्याच भागातला उमेदवार आहे। डोळे झाकून पट्टी बांधून जर रोडला सोडलं मोकेट नीट आडसला जाऊन आढळतं बाजारात। हा तुमचा उमेदवार तुमच्या भागातला आणि तुम्हाला सांगतो तुमच्या आशीर्वादानं मतदान रूपी आशीर्वादानं 23 तारखेला 100% रमेशराव आडसकर साहेब आमदार होणार आहेत आणि तुम्हाला आज जसे येऊन इथं उभे बाजारात तेव्हा सुद्धा ज्यावेळेस तुम्ही फोन करताल त्यावेळेस हजर राहणारा उमेदवार आहे। कुठल्याही आता भूल थापाला बळी पडू नका। मी राधाकृष्ण अण्णा, मोहनराव काका, बाबूरावजी पोटकरे साहेब सर्वांनी मिळून पाठिंबा दिलेला आहे। मी तर मुंबई मार्केट कमिटीचा सभापती आहे। मी जेव्हा पाठिंबा देतो कारण की असा आमदार आपल्याला पाहिजे, सुखा दुःखात धावून येणारा। मागच्या वेळेस पडले तरी तुम्ही लक्षात घ्या, आज निकाल लागला आणि दुसऱ्या दिवशी एका खेड्यामध्ये अंत्यविधी दिलं होतं आणि तेव्हापासून आज ताकद आपल्या सोबत आहे। तर आज आता आपली बारी 20 तारखेला की शेगडी समोरचं बटन दाबून आपल्याला त्याला निवडून द्यायची। कुठलेही आता फक्त आता हे भूल थापाचं एक चलन, माजलगावकडे काहीच नाही, धारूरकडे असं झालं, इकडे जातीवाद झाला, काही नाही। आडसकर परिवार असन, डक परिवार असन, तात्याच्या आमच्या गोविंदराव काकाच्या काळापासून आम्ही जातीभेद कधीच मानलेला नाही। मला चांगलं आठवते, मी गाडीत बसून येत होतो इकडे या भागामध्ये, त्यांच्यासारखे माझ्या वडिलांसारखे धडके रामभाऊ खाडे होते मित्र त्यांच्या घरी बऱ्याचदा आलेलं मी जेवायला लहानपणी। कसं दोन्ही परिवार सोय करीन ते सोयरा हे मानून समाजकार्य कुठल्या जाती असं जातीवादाला थारा न देता आपल्यासाठी जे आज 2 रस्त्यावर आहेत त्याच्यासाठी झटणारा एक उमेदवार आपल्याला रमेशराव आडसकर साहेबाच्या रूपाने भेटलेला आहे। आता सर्वांना एकच विनंती मला तुम्हाला की तुम्ही आता गाव न सोडता आपापलं, आपण अपक्ष असल्यामुळे आपलं चिन्ह आहे शेगडी आणि 28 नंबरवर आहे दुसऱ्या मशीनवर आणि खालून 5व्या नंबरवर। तर आपण आपल्या गावामध्ये महिला वर्गाला त्यांच्या घरी जाऊन त्या डेमो मशीन पण येतील किंवा पॉम्पलेट घेऊन जाऊन ती आपली निशाणी समजून सांगणे, वडीलधाऱ्याला समजून सांगणे व इकडे तिकडे न जाता आता 2 दिवस आपल्या गावातच थांबून एक मत कसं आपल्याकडे येईल याची काळजी घेणे। पुन्हा एकदा तुम्हाला आपण अचानक या ठरलेल्या या फेरीमध्ये सुद्धा बहुसंख्येने उभा राहिला, त्यांच्या साहेबांसोबत फिरला त्याबद्दल आभार मानतो व पुन्हा एकदा शेगडी समोरचं बटन दाबून सर्वांनी चहा पिऊन या ठिकाणी आमदार